रोडवर ते असल्यास तिथं अशी ही गोष्ट झाली नसते. असं काही नाही, फोन नाही आला काय. बरं. नाही झालं पण काही नाही. आम्ही पाहिलं तुम्ही सुद्धा काहीशी संत आपले रागावलेले होतात. बघून घेतो वगैरे अशी काहीतरी तुमची काही शाब्दिक बाचाबाची झाली तिथे. बघून गेलो, ती चुकीची माहिती पसरवलेली आहे. अच्छा, मग काय झालं नेमकं, तुम्ही काय म्हणाला? लागलं उठलो, हा. बाबा तू मला असं हे केलंयस, आज तू जिंकलायस, मला तुझ्याकडून मी चिडून तू जिंकलायस आज, परत तुला मी दाखवतो कसं जिंकायची असते कुस्ती. अच्छा. हे जे पसरवायचे त्यांनी आणि पसरवण्यासारखी गोष्टच नाही, पूर्ण महाराष्ट्र बघतोय ना. पाहिलं ते. तुमच्याकडे तुमच्या कुस्तीवर 100 कॅमेरे आहेत, हो, हो. तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघताय, आणि कुठला 90 अंशाचा कोण आणि कुठला काय कोण. हम्म. तुम्ही पार एक हात होल्ड कर, दुसऱ्या हाताने दोन्ही हाताने धरून तुम्ही पुढे नेताय. हो. 90 अंशाचा कोण आहे का तुम्ही मोडायचे आलेले, तुमची मनस्थिती सांगते ना. ओके. आणि ते तुमच्या आत्ताच नाही, माझ्या संगच दुसऱ्या वेळा आहे गोष्ट. पहिल्यांदा अशी झाली होती, तेव्हा पण असं नव्हतं झालं. आता पण महाराष्ट्र केसरीच्या फायनलला बघितलं असं, हिंद केसरीच्या फायनल. पण या घटनेनंतर पृथ्वीराजचं किती नुकसान झालं? पृथ्वीराजला आणखी काय काय सोसावं लागू शकतं? नुकसान तर भरपूरच म्हणता येईल, कारण का एक स्वप्नापासूनच हे होतोय ना. रिकवर होईल लवकर, बघू आता.